नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। लाडकी बहीण योजना महिलांसाठी 7 जानेवारी मोठी अपडेट। तुमच्याकडे वाहन असेल तर या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे पैसे बंद, टू व्हीलर असेल तरी देखील पैसे बंद, 2100 रुपये मिळणार नाही, 7वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा, आजपासून नवीन निकष लागू। तर ही सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर प्रथम आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, चॅनल सबस्क्राईब करा। लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळतील। पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी महत्त्वाची माहिती महिलांना दिलेली आहे। भाषणादरम्यान ही माहिती त्यांनी स्पष्ट केलेली आहे। लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांमध्ये अनेक गैरसमज जे आहेत ते निर्माण झालेले आहेत, अनेक संभ्रम जे आहेत ते, शंका ज्या आहेत त्या निर्माण झालेल्या आहेत। आणि यावर बोलतानाच लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी बहिणींच्या शंकांचे जे आहे ते निरसन केलेलं आहे, शंका दूर केलेल्या आहेत। नेमकं ते काय म्हणाले आहेत? लाडक्या बहिणींसंदर्भात, लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेण्यात आलेला नवीन निर्णय आणि जे निकष आहेत टू व्हीलर संदर्भात तेही आपण पाहणार आहोत। 2100 रुपये बंद या संदर्भातही माहिती आहे, त्यामुळे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा। सर्व माहिती तुम्हाला पाहण्यास मिळेल पुढे। त्या अगोदर डिसेंबरचा हप्ता तुम्हाला जमा झाला आहे की नाही हे पटापट सांगा, कारण बऱ्याच महिला अशा आहेत ज्यांना आणखीनही हे पैसे आलेले नाहीत। डिसेंबरचा हप्ता जमा व्हायला उशीर झालेला आहे, पण आता जानेवारीपासूनचा जो हप्ता आहे ते तुम्हाला वेळेला मिळणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी काल स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे नक्कीच आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींना इथून पुढे महिन्याला हप्ता जो आहे तो वेळेवर मिळणार आहे। कालच्याच व्हिडिओमध्ये आपण या संदर्भात माहिती पाहिलेली होती की जे पैसे आहेत 2100 रुपये सरकार देवो किंवा 1500 देवो, पण जे पैसे आहेत ते प्रत्येक महिन्याच्या एका विशिष्ट तारखेला महिलांना देणं गरजेचं आहे। या महिन्याचे पैसे पुढच्या महिन्याचे पैसे त्याच्या पुढच्या महिन्यात, अशी प्रक्रिया आत्तापर्यंत झालेली आहे। आणि इथून पुढं असं होऊ नये यासाठी प्रत्येक महिन्याच्या एका ठराविक तारखेला लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे, मग तो 1500 आला तरी चालेल, परंतु पहा तो वेळच्या वेळी यायला पाहिजे। नक्कीच आपल्याला 2100 रुपये मिळणार आहेत, काळजी करू नका। 2100 रुपये कधी मिळणार हा एक महत्त्वाचा प्रश्न। तर 2100 रुपये जे आहेत ते आता आपल्याला मार्च महिन्यापासून मिळणार आहेत। मार्च महिन्यापासून 2100 रुपये मिळतील। मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर हे 2100 रुपयाची त्यामध्ये तरतूद करण्यात येणार आहे आणि त्यानंतर मग हे पैसे महिन्याला एप्रिल महिन्यापासून स्टार्ट होतील। 2100 रुपयासाठी आता सरकारने नवीन निकष लागू केलेले आहेत। वाहनासंदर्भात निकष, 2.5 लाखाच्या आतील उत्पन्न असणाऱ्या महिलांनाच योजनेचा लाभ, अशा अनेक निकष आहेत। या अगोदर देखील निकष होते, परंतु निकष तपासले गेले नव्हते का हा एक महत्त्वाचा प्रश्न। कारण लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ज्यावेळेस सुरू झाला जुलै महिन्यामध्ये, त्यावेळेस महिलांना निकष पाळणं गरजेचंच होतं। मग आत्ताच का निकषांची पडताळणी? तर पहा, सगळं सोपं गणित आहे। तेव्हा होत्या निवडणुका असल्यामुळे ज्या महिलांनी फॉर्म भरले त्या महिलांना सरसकट पैसे जे आहेत ते वाटप करण्यात आले, परंतु आता सरकारी तिजोरीवर या फॉर्मचा जो आहे तो, म्हणजेच प्रत्येक महिलेने जरी ती पात्र नसली तरी फॉर्म भरला आणि तिला पैसे मिळाले, पण इथून पुढं पैसे देणं सरकारला कठीण जाणार आहे। सरकारी तिजोरीवर अतिरिक्त भार जो आहे तो पडत आहे। त्यामुळेच आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी दोडकी करण्याचा एक मार्ग जो आहे तो सुरू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो। पण यामध्येही एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की ज्या बहिणी बसतच नव्हत्या त्यांनी फॉर्म भरायलाच नको होता। सरकारची यामध्ये काहीही चूक नाही। ज्यांनी स्वतःचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरचं आहे अशा महिलांनी देखील फॉर्म भरले। ITR रिटर्न भरणाऱ्या महिलांनीही त्या ठिकाणी फॉर्म भरलेले आहेत। असे अनेक मुद्दे आढळून आलेले आहेत आणि आता या मुद्द्यांची किंवा या निकषांची
कसून तपासणी सुरू आहे. निकष कडक करण्यात आलेले आहेत. अर्जांची फेरपडताळणी सुरू झालेली आहे. सर्वच अर्ज तपासले जाणार का? तर नाही. यामध्ये तेच अर्ज तपासले जाणार आहेत ज्या अर्जांच्या तक्रारी आहेत. आणि विशेष म्हणजे या अर्जांच्या तक्रारी संदर्भातल्या पडताळणीच्या सूचना या अगोदर ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून भरून घेण्यात आले, त्याच पद्धतीने अंगणवाडी सेविकांनाच हे अधिकार सरकारने दिलेले आहेत अर्जाच्या फेरपडताळणीची. आता तुमच्या अर्जाची जर तक्रार असेल तर त्या अर्जाची फेरपडताळणी होणार अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून, कारण सरकारने त्यांना तशा सूचना दिलेल्या आहेत. आता कोणते निकष तपासले जाणार आहेत हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. पहिला निकष तुमच्याकडे म्हणजे पहा, पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे तर त्या महिलांचे अर्ज जे आहेत ते सध्या तरी तपासले जाणार नाहीत अशी माहिती आहे, कारण पिवळे आणि केशरी रेशन कार्ड वगळता अर्ज तपासले जाणार आहेत. दुसरा निकष, मोठा आणि महत्त्वाचा निकष म्हणजे 2.5 लाख उत्पन्न. तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आतील पाहिजे तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार. त्यानंतर आता 2 व्हीलर संदर्भातला निर्णय. बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला आहे, घरात वाहन असेल तर आम्हाला पैसे मिळणार नाही. सरकारने सूचना दिलेल्या आहेत की तुमच्या घरामध्ये गाडी असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. पण गाडी कोणती असेल, 2 व्हीलर असेल, स्कूटी असेल, 4 चाकी म्हणजे 4 व्हीलर असेल किंवा इतर कोणतं वाहन असेल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. या संदर्भातली तुम्हाला प्रॉपर माहिती आहे का पहा. तर 4 चाकी वाहन, 2 व्हीलर नाही, 2 व्हीलर असेल तर तुम्हाला लाभ मिळणार. 2 व्हीलरचा काहीही या ठिकाणी प्रश्न नाही. पण बऱ्याच महिला म्हणतात की आमच्याकडे स्कूटी आहे, आमच्याकडे मोटरसायकल आहे तर आम्हाला पैसे मिळणार नाहीत. जर 4 चाकी वाहन असेल तरच पैसे मिळणार नाहीत. त्यामध्येही ट्रॅक्टर वगळता जर 4 चाकी वाहन असेल तर पैसे मिळणार नाही. जर ट्रॅक्टर असेल तर तुम्हाला पैसे मिळतील, पण ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असेल तर त्या ठिकाणी तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती नक्कीच असणार. आणि हेच बेसिक निकष सरकारने आता आणखीन कडक केलेले आहेत. याच निकषांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे. सोबतच 7वा हप्ता, जानेवारीचा 7वा हप्ता लवकरच अकाउंटला ट्रान्सफर करण्यात येईल. अनेक महिलांना डिसेंबरचेही पैसे मिळालेले नाहीत, परंतु जानेवारीचा हप्ता जानेवारीपासून म्हणजे चालू महिन्याचा जो हप्ता आहे तो दुसऱ्या आठवड्यामध्ये महिलांना मिळण्याची शक्यता आहे. संक्रांती अगोदर हे पैसे आपल्या अकाउंटला ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू होत आहे, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. लवकरच हे पैसे ट्रान्सफर होणार आहेत. या संदर्भातल्या नेक्स्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब केलं नसेल आत्तापर्यंत तर सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेसह सरकारी योजनांची नवनवीन माहिती तुम्हाला चॅनलवरती आपल्या पाहण्यास मिळेल. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. धन्यवाद.